नमस्कार मंडळी, मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ. तर मंडळी, राशन कार्ड धारकांसाठी खूप आनंदाची अपडेट आहे. तर अपडेट कोणती थंबनेलून तुम्हाला थोडंसं कळलंच असेल की बघा, राशन कार्ड धारकांना मिळणार आहे 12,000 रुपये. आणि हे 12,000 रुपये घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कुठे अर्ज करावा लागणार आहे, याबाबतची संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. आणि अशाच खूप साऱ्या अपडेटची माहिती आपल्या चॅनलवर येतच राहील, तर लवकरात लवकर जाऊन बेल आयकनला क्लिक पण करून घ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज जागतिक पातळीवर महिलांना शक्तीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. महिलांचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय शक्तीकरण हा विकसित भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. एका दृष्टिकोनातून भारत सरकारने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत. यापैकी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे प्राधान्य कुटुंब PHH. राशन कार्ड धारकांतली महिलांना 12,600 रुपयांची आर्थिक मदत ही योजना. या लेखामध्ये आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ही योजना कशी होणार आहे. तर बघा, भारतात महिला शक्तीकरणाने महत्त्व ओळखून सरकारने वेगवेगळी विविध योजना आणलेल्या आहेत. या योजनांमधून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कौशल्याचा विकास करणे हे मुख्य उद्दिष्ट झालेले आहे, म्हणजे राहिलेलेच आहे. प्राधान्य कुटुंब राशन कार्ड धारक महिलांसाठी ही नवीन योजना याच धोरणाचा एक भाग आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली असून अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळू लागलेला पण आहे. पण या योजनेचे उद्दिष्ट आणि लक्ष्य काय आहे तर बघा, या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे आहे. सरकारचा विश्वास आहे की महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्या कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत अधिक सक्रिय सहभागी होतील. याशिवाय लघु उद्योगांच्या चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि महिलांना राहणीमानाचा स्तर उचलेल. या योजनेसाठी लाभार्थी म्हणजे कोणते अर्ज करू शकतात तर बघा, ही योजना विशेषतः प्राधान्य कुटुंब म्हणजे PHH राशन कार्ड असलेल्या महिलांच्या साठी आहे. PHH राशन कार्ड हे गरीब आणि समेतीकरण कुटुंबांना दिलेले जाते, ज्यांना सरकारी मदतीची सर्वाधिक गरज असते. अशा योजनेचा पात्रता निष्कर्षामुळे पुढील बाबी समाविष्ट केलेल्या आहेत. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी ही पहिली अट आहे. तर बघा, पहिली आहे आर्थिक सहाय्य. योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला 12,600 रुपयांची आर्थिक मदत मिळते. ही रक्कम थेट तिच्या बँक खात्यात जमा केली जाते. या रकमेचा उपयोग महिला आपल्या छोट्या व्यवसायासाठी भांडवल म्हणून करू शकते. उदाहरणार्थ शिवणकाम, हस्तकला, किराणा दुकान, ब्युटी पार्लर किंवा इतर कोणत्याही लघु उद्योग सुरू करू शकते. आणि दुसरं बघा, कौशल्य विकास प्रशिक्षण. योजनेअंतर्गत महिलांना विविध व्यवसायाची कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे कौशल्य आणि तांत्रिक ज्ञान प्राप्त होते. यामुळे त्यांचा व्यवसाय यशस्वी होण्यास मदत होतो. आणि बिनव्याजी कर्ज. योजनेच्या लाभार्थी महिलांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज त्यांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि अधिक गुंतवणूक करण्यासाठी मदत करते. बिनव्याजी कर्जामुळे परतफेडीचा बोजा पण कमी होतो.
बघा, शैक्षणिक कर्ज अनुदान. लाभार्थी महिलांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज अनुदान देखील उपलब्ध करून दिले जाते. यामुळे त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचणीचा सामना पण करावा लागत नाही. 5. बघा, आरोग्य विमा आणि मातृत्व लाभ. या योजनेकरता महिलांना आरोग्य विमा आणि मातृत्व लाभ देखील दिले जातात. यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित राहते. आजारपणामुळे होणारा आर्थिक बोजा कमी होतो. आणि 6. विधवा पेन्शन योजना. या योजनेअंतर्गत विधवा महिलांसाठी विशेष पेन्शन योजना देखील आहेत. यामुळे त्यांना अनियमित उत्पन्नाचे साधन मिळणे आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होते. तर बघा मंडळी, या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी राहणार. तर बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी पुढील प्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. याच्यासाठी तुम्हाला कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार. तर बघा, आधार कार्ड म्हणजे महिलांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. दुसरं, प्राधान्य कुटुंब राशन कार्ड, कुटुंबाचे राशन कार्ड असणे ते पण आवश्यक आहे. बँक खात्याचे पासबुक म्हणजे बघा, महिलांच्याच नावाचे असलेले पासबुक पण अर्जंटच आहे. त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म भरला जाणार नाही. उत्पन्नाचा दाखला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दर्शविणारा दाखला पण हवा आहे. रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील रहिवासी असण्याचा प्रमाणपत्राचा दाखला पण तुम्हाला हवा आहे. आता बघूया अर्ज भरण्याची पद्धत, म्हणजे अर्ज कुठं भरू शकता तुम्ही आणि कसा भरू शकता. तर बघा, महिलांना सरकारी पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज भरावा. नजदीकच्या CSC सेंटर म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज सबमिट केल्यावर मिळालेला अर्ज क्रमांक जपून ठेवावा. अर्ज तपासल्यानंतर हा क्रमांक आधार ऑनलाईन अर्जाची स्थिती तुम्हाला तपासता येणार. जो तुम्हाला अर्जात सबमिट केल्यावर जो मिळालेला अर्ज क्रमांक राहते मंडळी, त्यानंच तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून ऑनलाईन अर्ज कुठपर्यंत पोहोचला आहे, रिजेक्ट झाला का अप्रूव्ह झाला, याची सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर महिलेच्या बँक खात्यात 12,600 रुपये थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे, म्हणजे केली जाणार आहे. तर बघा मंडळी, महिलांसाठी ही सर्वात मोठी संधी आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक शक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, म्हणजे सशक्तीकरणासाठी. सरकारच्या या पुढाकारामुळे गरीब आणि समृद्ध कुटुंबातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आणि आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याची संधी मिळालेली आहे. या योजनेच्या महिलांना केवळ आर्थिक मदत पुरत नाही, तर त्यांना कौशल्य विकासापासून आरोग्य सुरक्षेपर्यंत सर्वांगीण रहस्य मिळते. ज्या महिलांकडे प्राधान्य कुटुंब राशन कार्ड आहे त्यांना या संधीचा लाभ आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल टाकावे लागणारच आहे. महिलांचे सशक्तीकरण म्हणजेच कुटुंबाच्या, समाजाचे आणि देशाचे सक्षमीकरण. महिला सक्षम होतील तरच कुटुंब, समाज आणि देशही सक्षम होईल. या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांना आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. गरजू महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ आणि आपल्या सुप्त क्षमता विकासात करून घ्यावा आणि आपल्या पायावर उभे राहावे, हेच योजनेची हे आहे. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ, की तुम्हाला 12,000 रुपये कसे मिळणार आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी काय प्रक्रिया लागणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत चॅनलसोबत कनेक्ट